दरम्यान रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे चाकणकरांच्या जागेवर कोण असा प्रश्न उपस्थित झालाय। राष्ट्रवादीमध्ये मोर्चे बांधणी सुरू आहे। अध्यक्षपदाच्या स्पर्धेत 4 महिला असल्याचं सुद्धा समोर येत आहे। तर या स्पर्धेमध्ये कोण महिला नेते आहेत त्यावर एक नजर टाकूयात। वैशाली नागवडे या सध्या पक्षाच्या प्रवक्त्या आहेत। प्रतिभा शिंदे प्रवक्ता आहेत। राजलक्ष्मी भोसले या पुण्याच्या राष्ट्रवादीच्या माजी महापौर आणि सरोज आहिरे या आमदार आहेत। या 4 महिलांची नावं सध्या समोर येत आहेत। राज्य महिला आयोग अध्यक्षपदाच्या स्पर्धेत ही 4 नावं समोर असल्याची येतात। रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादीमधून या 4 महिलांची नावं समोर येत आहेत। दरम्यान कोणाची वर्णी लागणार हे पुढच्या काही दिवसात समजेल। मात्र सध्या रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांना या पदावरून काढावं का यासाठी सुद्धा राष्ट्रवादीची बैठक झालेली आहे। या संदर्भात सुद्धा काय निर्णय होतोय तो सुद्धा समोर येईल। खरात प्रकरण समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल झाला आणि त्यानंतर ही सर्व कारवाई झाली आहे। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत जोडल्यात। ज्योत्स्ना, राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद खाली झालेले आहे। मात्र या ठिकाणी 4 नावं समोर येत आहेत। अधिक माहिती या संदर्भात। अगदी बरोबर आहे। अगदी वादग्रस्त प्रकरणामध्ये राज्य महिला आयोग रुपाली चाकणकर यांचं नाव समोर आल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि कालच त्यांचा राजीनामा झालेला आहे आणि आता राज्य महिला आयोग अध्यक्षपद कोणाकडे जात आहे याकडे सर्वांचं लक्ष असतानाच आज सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी जे आहे त्यांच्या अध्यक्षतेमध्ये पक्षाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीमध्ये सुनील तटकरे आणि त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल सुद्धा होते। राज्य महिला आयोग पद जे आहे ते राष्ट्रवादीकडेच राहावं अशी जी आहे ती महायुतीमध्ये खास करून राष्ट्रवादीची इच्छा आहे की हे राष्ट्रीय राज्य महिला आयोग पद जे आहे ते आमच्याकडेच राहून आणि त्यासाठी जे आहे पक्ष राष्ट्रवादी पक्ष पूर्ण प्रयत्न करत आहे। यासाठी आजच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वामध्ये झालेल्या बैठकीमध्ये 4 नावं जी आहेत ती समोर आलेली आहेत। ते म्हणजे नाशिक जिल्ह्यातील देवळालीच्या आमदार सरोज आहिरे, अहिल्यानगर जिल्ह्यातील वैशाली नागवडे, पुण्याचे माजी महापौर राजलक्ष्मी भोसले आणि जगामधील राष्ट्रवादीच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या 4घींची नावं जी आहेत ती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत। मात्र या 4 पैकी हे राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद नेमकं कोणाकडे जात आहे हे याकडे सर्वांचं लक्ष असेल। मात्र आता रुपाली चाकणकर हा फक्त राजीनामा दिल्यानंतर त्यांची महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून सुद्धा त्यांची अकालपट्टी करण्यात येते का याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल। कारण राष्ट्रवादीच्या एकानंतर एक जे आहे म्हणजे पहिल्यांदा धनंजय मुंडे, नंतर माणिकराव कोकाटे आणि आता रुपाली चाकणकर यांना अशा वादग्रस्त प्रकरणानंतर राजीनामा दिल्यानंतर महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांबाबत जे आहेत ते एक नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। ठीक आहे ज्योत्स्ना, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।